तर का म्हणते कुईचे पट्टे व मी चाललो आज माया गावच्या पटाले. 14 तारीख आहे आजची, मकर संक्रांत आहे. मी चाललो कुईच्या पटाले. आपली डुगडुगी घेऊन निघलो तर मला विचार काकाजी भेटले. काकाजीला म्हणलं घ्या ना समोर का उडवू तुम्हाला. मग काकाजीने घेतला समोर. गेलो मी. पोचलो तर काय ती गाडी लावायला मला जागाच नव्हती. मग कसं करू म्हणलं. मग जागा भेटली मला. गेलो मी ना, लावलो तिथे गाडी. पटकन निघलो. सडकन निघलो तर माझ्यासोबत कोणीच नव्हतं. एकटाच होतो मी. आलो तर पाहिलं तर इथे बम सारे दुकानं होते किलोण्याचे. पण याचं काही काम नाही म्हणा, माझ्या लग्न तर व्हायचं आहे. नाही तर घेतलो असतो आपल्या पोरासाठी झुंझुने खिलोने. ते बहुत काही आहे इथं. मग आलो समोर तर इथं होती फ्रीज. मग एवढ्या थंडीमध्ये साला थंड पाणी पिते कोण. मग माहीत पडला का जो जितन त्याला भेटन फ्रीज. मग भेटला मला नंदू भाऊ आणि माझा पुराणा मित्र. मग मला अंक्याही भेटला. अंक्या का करत होता माहीत नाही. माझी कॉपी मारून पाहतो म्हणे. अच्छा हो का. मग पब्लिक इतकी जमली होती इथं, पण जोडी काही सुटे नाही. मग फायनली एक जोडी गेली. एक जोडी सुटली ते हिच्या पित्तरले दाणीवरून पराली. मग का करू म्हणलं, वेळ होता इथं, वापस आला. मग का करू, मग गेलो. माझ्या मित्रानं फुगेवायचा धंदा लावला होता. डाके भाऊ ना इकडं काकाजी भजे वजे काढत होते. मग मी घेतलं सोडा आणि थोडंसं झालं थंडा. गेलो वापस. इकडं पाहिलं तिकडं बैल होते, शर्यती लावत होते एकामेकासोबत. मग काय करू, मग गेलो वापस. म्हणलं आता तरी एखादी जोडी सुटन म्हणलं. स्वप्नील भाऊ माहीत नाही बाबा, काट्या घेऊन का करत होता. लोक हकलत होता का बैलाले हकलत होता तर का करत होता माहित नाही बाबा. झाला मग फायनली एक जोडी सुटली. च्या पित्तरले ते बिची लोकांले उडत आली. पोर बावण्या पोर. आमच्या कुळीचे पोट्टे लई मुजर हकलला त्याले. का करी तिकडं स्वतः पराले तिले हकलला. मग काच्या पित्तरले बोडी चांगलीच पुटारली. परदे थांबवत नाही राहिली. थांबवलं काकानं फायनली. मग अजून एक जोडी सुटली का काय आली तर माहित नाही. मार लोक चिल्लावून राहिले. या पित्तरले दान सोडत पडते. आमच्याकडे आली पोर पाहुण्या पोर. मी परालो तर एक काकाजी पडला का काय झाला तर माहित नाही. गेलो मग पाहिले काकाजीले. काकाजी पडले. उठा बाजूला पाहू द्या. काकाजीला म्हणून लागला तर नाही काकाजी तुम्हाला. काय लागला ना, हा असं सांगपणा नको करत जा. मंकी मॅन लोकायला दिसत नाही त्याच्या पित्तरले झाडावर चढले. मग आलो मी इकडं वापस. ज्याला माहित नाही का म्हणते तर माहित नाही. मग अजून एक जोडी वापस आली. नुसत्या वापस येत होत्या बापा जोड्या. काय झाला तर कोणी जिके तर कोणी हारे तर कोणी एक जोडी तर भल तिकडच चालली जाय. काकाजीला काय झालं तर माहित नाही. आणि हा भाऊ माहित नाही त्याला. भाऊ जोडीन धावा लागते, एकटं नाही. हा परते आता उडवते एखाद्याला. कुठं जाते तर माहित नाही. त्याची गर्लफ्रेंड आली असेल म्हणून तो एकटा चालला तिकडं आपल्या भाऊला सोडून. चला मग मी पण निघतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच.